बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। शहापूरच्या धसईमध्ये विद्यार्थ्यांना एसटी बस वेळेवर मिळत नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तर कोठारे सांगपुरी इथल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। तातडीने वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। ती दृश्य आपण बघतोय। बस कोठेरा बस सुटण्याची जी वेळ आहे ठरवून दिलेली आहे परिवहन महामंडळाने की दुपारी 1 वाजता आणि नंतरची 2 वाजता, या दोन्ही बसेस कधी वेळेवर आल्याच नाही। आणि दुर्दैवाची एक गोष्ट अशी मला म्हणायची आहे की आपण पाहतो की हा जो कोठेरा शहापूर हा जो रहदारीचा रस्ता आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रवासी वाहतूक चालत नाही। मग चालत नसताना सुद्धा तर एवढी लोक जर तिकडे प्रवास करत असेल तर शासनाने जास्तीत जास्त बसेसच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे। जर फेऱ्याच वाढत नाही तर साहजिकच आहे की त्याचा लोड मुलांच्या जाण्या येण्यावर होतो। नाहीतर शासनाने की मुलांसाठी वेगळ्या बसेसची व्यवस्था करून द्यावी की जेणेकरून त्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यांना मानसिक त्रास होणार नाही। तर माझी विनंती हीच आहे शासनाला म्हणा की परिवहन महामंडळाला म्हणा की ज्यांना आम्ही सतत त्यांच्याशी पत्रव्यवहार करतोय, आमच्या त्या मागण्या एवढे तरी मान्य करा। शहापूर तालुक्याच्या धसई विभागामध्ये सर्वात मोठी असलेली शाळा आणि या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी कोठेरा परिसरातील हे विद्यार्थी आपण पाहतात। असंख्य विद्यार्थी मात्र त्यांना घरी जाण्यासाठी वेळेवर बस नसल्याने काल याच ठिकाणी या मुलांनी आंदोलन केलं होतं। अतिशय आपण म्हणू शकतो की महामंडळाचा हा भोंगल कारभार आहे। आताही यांची शाळा सुटली साधारण 1:45 पुन्हा हे विद्यार्थी इथे आले बसची वाट पाहण्यासाठी, मात्र त्यांना बस इथे टायमिंग उपलब्ध नाहीये। साधारण कोठेरी पकडले तर हा भाग आहे 10 ते 12 किलोमीटर अंतर, त्या अंतर्गत येणारे दुसरे गाव आहेत आणि तेथीलही विद्यार्थी हे पायी प्रवास करावा लागतो यांना नेहमी वारंवार। आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ, काल ह्याच मुलांनी येथे आंदोलन छेडले होते। काय सांगाल, नाव काय तुझं? माझं नाव आरिसा मिशेक आहे, मी सारंगपुरीवरून येतो। त्या शनिवारी आम्ही बस नव्हती आली कारण ते इथे 2ची बस थांबवली पण नाही। आम्ही सर्व विद्यार्थी इथून चालत गेलतो सारंगपुरी पर्यंत। आमचे 2 मित्र होते ते इथून तर कोठेऱ्यापर्यंत चालत गेले आणि मागे बस पण सोडत नाही कारण ते इथे 2 बस येतात, 1ची पण भरून येते आणि 2ची पण भरून येते। तर आम्ही काहीच करू शकत नाही कारण आम्हाला पण शिकायची आवड आहे आणि आम्हाला बस नसले तर आम्ही शिकू कसे काय। तुम्ही आता बस नाही मिळाली तर मग पायी जाता का? हा, पायी जातो आम्ही। किती अंतर पायी जाता? इथून 12 ते 13 किलोमीटर असे आम्ही जातो पायी। आणि आमचे 2 मित्र ते खूप लांब गेलेले होते पायी। त्याच्यातले एक मित्र ते दुसऱ्या दिवशी लगेच आजारी पडले। आपण इथे मुली आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ, काय सांगतील तुम्ही किती लांब पायी प्रवास करता? आम्ही 12 ते 13 किलोमीटर। बस टायमिंग येते रोज? नाही। आली नाही तर मग पुन्हा पायी जावं लागतंय। हो। काल याच ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं होतं? नाही, थोडं पुढे तिथे। किती केलं होतं म्हणजे स्पॉट हाच आहे? मग नंतर त्यांनी काही सांगितलं का तुम्हाला बस वगैरे पाठवणार आहेत आज? हो। मग आली आता बस नाही, मग आता बस नाही आल्यानंतर पुन्हा पायी जाणार तुम्ही? हो। आपण परिस्थिती पाहतात की ही मुलं आहेत की कमीत कमी या कोठेरा विभागातनं धसई हायस्कूलमध्ये साधारण 100च्या आसपास विद्यार्थी येतात, मात्र त्यांना वेळेवर बस न आल्यामुळे पुन्हा त्यांना येथून पायी प्रवास करावा लागतो। आणि या संदर्भात तेथील पालक आणि शाळा व्यवस्थापनाने महामंडळाशी त्यानंतर प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केलाय, मात्र त्याची कुठेही दखल घेतली नाही। त्यांना काल या ठिकाणी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करावं लागलं होतं, मात्र पुन्हा आजही त्यांची हीच परिस्थिती आलेली आहे। न्यूज 18 लोकमत, सुनील गरत, शहापूर। तर न्यूज 18 लोकमतनं या विद्यार्थ्यांची समस्या पुन्हा एकदा मांडलेली आहे। आता तरी याची दखल घेतली जाते का ते बघावं लागेल। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100